समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी नडली, ट्रकचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी। कारंजा लाड समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये। आज सकाळी नागपूर कॉरिडॉरवर झोपेच्या डुलकीमुळे एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सविस्तर वृत्त असे की दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:10 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक UP 63 BT 3719 नाशिकवरून माल घेऊन मुझफ्फरपूर उत्तर प्रदेशकडे जात होता। हा ट्रक समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरून जात असताना चॅनल क्रमांक 163 जवळ चालकाला अचानक झोपेची डुलकी आली। डुलकी लागल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात चालक विनीत दुबे राहणार मिर्झापूर उत्तर प्रदेश हा जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील मदत यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली। पायलट अतिश चव्हाण आणि डॉक्टर आशुतोष मुठाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। यावेळी समृद्धी महामार्ग पोलीस दल HSP आणि अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी हजर होते। तसेच श्री गुरुमंदिर रुग्णवाहिका सेवेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनीही मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली। महामार्गावर प्रवास करताना चालकांनी पुरेशी विश्रांती घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे।